नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MDM पोर्टलवर आपल्या शाळेची पटसंख्या अपडेट करायची आहे. ती या MDM पोर्टलवर कशा पद्धतीने अपडेट करावी व फायनलाइज करावी हे या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. यासाठी आपण गुगलवर गेल्यानंतर education.maharashtra.gov.in हे वेब पेज आपण ओपन करून घ्यायचे आहे. या प्रकारचे वेब पेज ओपन झाल्यानंतर MDM लॉग इन या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचा UDAS कोड आणि पासवर्ड आणि या ठिकाणी दिलेला जो कॅप्चर आहे तो टाकून या ठिकाणी आपल्याला लॉग इन या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी माझ्या शाळेचं लॉग इन या ठिकाणी मी करून घेत आहे. लॉग इन झाल्यानंतर या प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे. या ठिकाणी आपल्याला या चेकबॉक्सला क्लिक करून सबमिट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणाहून आपण पाहू शकतो वरचा जो मेनू बार दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला एक नवीन टॅब देण्यात आलेली आहे. सेकंड लास्ट टॅब आहे एनरोलमेंट. या एनरोलमेंट टॅबला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी एनरोलमेंट या टॅबला क्लिक करून घेत आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एनरोलमेंट करण्यासाठी आपल्याला आपली शाळा 1 ते 4थी असेल, 1 ते 5वी आणि 1 ते 6वी असेल त्या पद्धतीचं इंटरफेस या ठिकाणी ओपन होणार आहे. तर या ठिकाणी माझ्या शाळेत इयत्ता 1ली ते 6वीपर्यंतचे वर्ग आहे. म्हणून या ठिकाणी मी जुलैचा जो 1लीचा पट आहे, 2री, 3री, 4थी, 5वी आणि 6वीचा पट या ठिकाणी मी व्यवस्थितरित्या टाकून घेणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी जो जुलैचा पट आहे तो या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितरित्या अपडेट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी व्यवस्थितरित्या आपल्याला हा पट एंटर करून घ्यायचा आहे. मी माझ्या शाळेची माहिती या ठिकाणी मी सिंपल आणि साध्या पद्धतीने भरून घेतलेली आहे आणि वरती आपल्याला अपडेट हे बटन दिसत आहे. या बटनावर मी क्लिक करणार आहे. या ठिकाणी मी या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डाटा सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज आपल्यासमोर येणार आहे. हा डाटा आपला सेव्ह झालेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला फायनलाइज या बटनावर क्लिक करून या ठिकाणी हा डाटा फायनलाइज करून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपल्या शाळेचा एनरोलमेंट आपल्याला अपडेट करून घ्यायचा आहे.